पूजन देखील त्या ठिकाणी लगेच करण्यात येईल। सर्व उपस्थित महिलांना त्या ठिकाणी उद्घाटक महिलांना मंगळागौरीच्या आरतीसाठी उपस्थित असणाऱ्या महिलांना विनंती करते की त्यांनी गणपती देवांचा अधिपती असणारा हा देव करत आहेत। तर त्यामध्ये त्यांचे वडील हे कपर्णिकेश्वर देवधर आहे, सामाजिक कार्यकर्ते आहेत, एक दानशील व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या आई ह्या आदर्श गृहिणी आहेत आणि अशी आदर्श मुलं त्यांनी या ठिकाणी घडवली आहेत। त्यानंतर दुसरा जो परिचय आहे तो मी या ठिकाणी करून देत आहे। जे दुसरे देणगीदार ज्यांनी आपल्याला अल्पोपहार दिलेला आहे, अल्पोपहाराचं सौजन्य केलेलं आहे, त्यामध्ये सौ सुजाता बंडोपंत तांबे या हॉटेल बल्लाळेश्वर त्या प्रोप्रायटर आहेत। ओतूर या ठिकाणी त्यांची स्पेशल मिसळ ही प्रसिद्ध आहे आणि आदर्श गृहिणी तसेच पतसंस्थेमध्ये दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणून त्या कार्यरत आहेत। हॅलो, या ठिकाणी विभाग मोरे सरांचे मी खूप मनापासून आभार मानते। एक पुरुष असून सुद्धा महिलांसाठीचा आदर आजपर्यंत त्यांच्या मनात कायम आहे आणि तो कवठे यमाईच्या ज्या मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून घेणारे विविध कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या समोर तो आलेला आहे। खरं तर मंगळागौर म्हणजे सगळ्या स्त्रियांना एकत्र येण्यासाठीचं हे एक व्यासपीठ आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की सगळीकडे हे व्यासपीठ महिलांना मिळत नाही, आपल्या ओतूरमध्ये ते दिलं जातं। त्याबद्दल मी कवठे यमाई ट्रस्टचं खरंच मनापासून आभार मानते। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगळागौर किंवा महिलांसाठीचे विविध कार्यक्रम तुम्ही जर ओतूरमध्ये सुरू केले असतील ना तर त्या आदरणीय शिरसाट मॅडम 2 मिनिटं तुम्ही या। या मॅडमसाठी खरंच एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण 58व्या वर्षी रिटायर झालो तरी ताई कधी रिटायर होत नाही आणि तिने बऱ्याच महिलांना रिटायर होऊन दिलं नाही। त्यामुळे या महिलेसाठी या आमच्या मॅडमसाठी आम्ही जेव्हा नारी शक्तीचा कार्यक्रम घेतो तेव्हा मॅडम तुम्ही कार्यक्रम अरेंज करा, आम्ही तुमच्या मागे आहे याचा भक्कम विश्वास आम्हाला देणारा एकमेव कोणी असतील तर शिरसाट मॅडम आहे। खरं तर 30-40 वर्षात आपण दमून जातो, पण 58व्या वर्षी रिटायरमेंट घेऊन सुद्धा त्या कधीच रिटायर झाल्या नाही। प्रत्येक महिलेचा स्वाभिमान ज्या महिलेनं जर ओतूरमध्ये कोणी जागृत केला असेल तर या शिरसाट मॅडम आहे। यांच्यासाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजवा।
आपले जे मोरे सर आहेत त्यांनाही मी खूप मनापासून धन्यवाद देते, कारण महिलांना जगायचं खूप असतं पण जागा नसते. महिलांसाठी जागा निर्माण करून देण्याचं काम कुणी जर केलं असेल तर मोरे सरांनी केलंय, त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. आणि तुम्ही सगळ्या वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला, तुमचा सर्वांचाही मनपूर्वक धन्यवाद मानते. थँक्यू. चंद्रभागेला आला येडा, चंद्रभागेत होती ना, ओंकाररावांसाठी पाहिलं होतो हे गाव. गाजरात हलवा तिला किसून किसून पंकजराव गेले रुसून तर मीच खाल्ला चाटून पुसून. संसार सागरात डोले पती पत्नींची नौका, संसार सागरात डोले पती पत्नींची नौका, नाव घेते अलका सर्वजण ऐका, नाव घेते अलका सर्वजण ऐका. नील गगन आकाशी उगवतो शशी, नील गगन आकाशी उगवतो शशी, हिमालयात आहेत पर्वताच्या राशी, हिमालयात आहेत पर्वताच्या राशी. सुभाषरावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी. चांदीच्या ताटात खडी साखरेची वाटी, चांदीच्या ताटात खडी साखरेची वाटी, सुरेश रावांचं नाव घेते तुम्हा सर्व मैत्रिणींसाठी. मी सौ जुई सुरेश पराड आज या ठिकाणी कवठे माई मंदिर तसेच जय बजरंग मंडळ यांनी हा कार्यक्रम खरं तर महिलांसाठी सर्वांनी घेतल्याशिवाय जायचं नाहीये. सर्वांनी आपापल्या जागेवर बसा. बाहेर पडता येत नाही, पण मोरे सर तसेच शिरसाट मॅडम यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. खूप साऱ्या महिला याच्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. तसंच आमचा मोदकेश्वरचा जो ग्रुप आहे त्यांनी सुद्धा एकदम उत्कृष्ट प्रकारे कार्यक्रम छान पार पाडलेला आहे आणि अगदी न लाजता सगळ्याच गोष्टी त्यांनी व्यवस्थित केलेल्या आहेत. तसेच आजचे सगळ्यांचेच परफॉर्मन्स एकदम छान झालेले आहेत आणि महिलांनी एकदम आनंदाने मनसोक्त या कार्यक्रमाचा आनंद घेतलेला आहे. आणि तुम्ही सगळे पाहतायत आता सगळेजण ग्रुपवर पाहिलं तर असं वाटलं नव्हतं की या कार्यक्रमाला एवढ्या महिला उपस्थितीत राहतील, पण बघून आश्चर्य वाटतंय. अक्षरशः 500पेक्षा जास्त महिला आज इथं आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थितीत आहेत. त्यात पाहिलं तुम्ही सगळ्यांनीच पाहिलं की वयाचं कुठलंही भान न ठेवता सगळ्यांनी जे जुने काही खेळ आहेत त्याच्यामध्ये मग फुगड्यांचे प्रकार असतील, दांडियाचे प्रकार असतील, जसे कृष्णाच्या पाठीमागं राधा होते त्याचप्रमाणे इथं सगळ्या प्रकारचे खेळ खेळले गेलेले आहेत आणि सगळ्या महिलांनी अगदी आनंद घेतला आहे. आणि प्रत्येक संघामधून प्रत्येकाने एक आजची जी चाललेली आहे स्त्रीशक्तीवरती किंवा महिलांवरती अत्याचार चालू आहे त्याबाबत प्रत्येकाने एक असं काही महत्त्व स्त्रियांबाबत माहिती सांगितलेली आहे. तसंच मोदकेश्वरने सुद्धा स्त्रीशक्ती अगदी जर स्त्रीशक्ती जर असेल, एकजूट असेल तर काय होऊ शकतं याचं महत्त्वसुद्धा त्यांनी पटवून दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्या सर्व ग्रुपचंही मी पराठ या माझ्या वतीनं तर माझ्या ग्रुपच्या वतीनं मी सगळ्यांचे आभार मानते. प्रथम करूया साधी फुगडी, दंड फुगडी आणि कंबर फुगडी.
घरामध्ये प्रत्येकाला टेन्शन असतं. महिलांना तर भरपूर कामही करावं लागतं, घरातही करावं लागतं. काही महिला नोकरी करतात, सर्व सांभाळून त्या खरंच थकलेल्या असतात. जरा रिलॅक्स व्हावं, थोडंफार महिलांनी रिलॅक्स व्हावं, मैत्रिणींमध्ये जावं, आपलं सुखदुःख वाटून घ्यावं, चांगल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी, हा खरं तर उद्देश हा आहे. आणि म्हणून हा मंगळागौर कार्यक्रम आम्ही राबवत असतो. याच्यामध्ये जे आपले जुने पारंपरिक खेळ आहेत, तो फुगड्या असतील किंवा झुम्मा असेल, या अनेक आपले जे कार्यक्रम आहेत, या कार्यक्रमाच्या निमित्तानं महिलांचं व्यायामही होतो, आरोग्यही त्यांचं चांगलं राहतं, महिलाही उत्साही राहतात, वेगळं काहीतरी करायला मिळालं म्हणून त्या ठिकाणी सर्व महिला खुश असतात. आज हे आमचं दुसरं वर्ष आहे. याच्यामध्ये पहिल्या वर्षी आमच्या ओतूर विभागातील शहरातील सर्व महिलांनी सहभाग घेतला, परंतु आता या ठिकाणी जुन्नर तालुक्यातून सुद्धा या ठिकाणी महिला कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक असतात. आम्हाला सांगतात तुमचा कार्यक्रम कधी आहे, आम्हाला सांगा, आम्ही सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहू. आणि खरं म्हणजे हाच आमचा अभिमान आहे, हीच आमची सर्व महिलांची ताकद आहे. नारी शक्ती ही खूप मोठी आहे. शक्ती महिलांच्या अंगी खरंच खूप मोठी शक्ती आहे. ती फक्त दाखवता आली पाहिजे, त्या क्षमतांचा विकास करता आला पाहिजे, म्हणून आम्ही हा सर्व कार्यक्रम राबवतात आहोत. तिच्या नातीनं प्रश्न विचारला. एका आजीला तिच्या नातीनं प्रश्न विचारला, स्त्री शक्ती म्हणजे तरी काय? म्हणजे स्त्री शक्ती म्हणजे तरी काय आजी? नारी शक्ती म्हणजे तरी काय आजी? स्त्री शक्ती म्हणजे तरी काय आजी? नारी शक्ती म्हणजे तरी काय आजी? स्त्री म्हणजे एक मनुष्यच आहे. स्त्री म्हणजे एक मनुष्यच आहे. तुडवली तर ती नागिन बनते, तुडवली तर ती नागिन बनते, डिवचली तर ती वाघीण बनते, डिवचली तर ती वाघीण बनते. स्त्री म्हणजे एक मनुष्यच आहे. स्त्री म्हणजे एक मनुष्यच आहे. आपण स्त्री समर्थ तर राष्ट्र समर्थ, स्त्री समर्थ तर राष्ट्र समर्थ. स्त्री शक्तीचा विजय असो, स्त्री शक्तीचा विजय असो. Oh,
वर्षी होते सोन्याची